नमस्कार, साधनाच किचनमध्ये स्वागत. आज आपण करणार आहे कोबीची वेगळ्या पद्धतीने भाजी. तर इथे मी कोबी चिरून घेतला आहे, बघू शकता. तर इथे पांढरा हिरवा असा छान चवीला होणारा असा कोबी आपण घेतला होता. चिरून झाल्यानंतर इथे मी कढई गॅसवर तापत ठेवली आहे. एकदा का कढई तापत आली की आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की आपण इथे मोहरी घालणार आहोत. मोहरीचा तडतडलेपणा जो असतो तो या भाजीमध्ये अतिशय छान वाटतो. दाताखाली मोहरी आली ती तडतडलेली की जरा रुचकर वाटते. त्यानंतर अर्धा चमचा मी जिरे पण इथे घातलेलं आहे. बघा, हे दोन्ही आपण तेलामध्ये परतून घेऊया. त्यानंतर इथे बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, पानं धुवून घेतली होती मी आणि ही अखंडच घातलेली आहेत. हे एकदा परतून झाले की याच्यावरती आपण बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा टोमॅटोचा मी इथे वापर केला आहे. तेलामध्ये आपण एकसारखं परतून घेऊया. सकाळी घाई असते नाही का, टिफिनला मुलांना काय द्यायचं आहे, मुलांचा आवराव की हे करावं, तर अशा वेळी म्हणा किंवा रात्रीच्या वेळी केव्हाही ही झटपट होणारी अशी भाजी आहे. आता इथे मी खोबरं आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घेतल्या होत्या, ते पण आपण याच्यात घालून घेतलं आहे. अगदी थोडंसं प्रमाण मी घेतलं होतं खोबऱ्याचं. ओलं खोबरं मी इथे वापरलेले, त्यामुळे जरा भाजी अजून रुचकर होते. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता. आता याच्यानंतर मी मसाला केला होता. मी याच्या आधी टाकलेला आहे तो व्हिडिओ. तर घरगुती पद्धतीने आपला केलेला मसाला आहे तो मी वापरणार आहे. त्याआधी मी इथे हळद घालून घेतली आहे. त्यानंतर हा मी घरगुती केलेला मसाला आहे. अतिशय पौष्टिक, आरोग्याला फायदेशीर असा, कुठलाही त्रास न होणारा आणि चविष्ट असा हा मसाला करून घेतलेला आहे. तर तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही मसाला करून ठेवा की त्यावेळी तुम्हालाही वापरता येईल. आता याच्यामध्ये आपण जास्त जिन्स काही वापरलेलं नाही, ते सर्व आपल्या मसाल्यामध्ये ऑलरेडी आहेत. कोबी मी धुवून घेतला होता, तो आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला अंदाज आला असेल कशा पद्धतीने हे कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे. जरा एक जीव करून घेऊ हे सर्व. आणि कोबी बघा, इथे बारीक चिरून घेतल्यामुळे ही भाजी शिजायला आपल्याला फार वेळ लागणार नाही आहे. तर पटकन जरा वाफ घेतली, एक 4 ते 5 मिनटामध्ये ही भाजी सहज शिजून होते. आता इथे आपण सैंधव मीठ घालून घेऊया. मिरची मसाला जो केला होता त्याच्यामध्ये मी काही प्रमाणामध्ये मिरची पावडरचा वापर केला होता. त्यामुळे मी इथे खोबऱ्याच्या वाटणामध्ये ज्यावेळेस घातले तर हार्डली 2 हिरव्या मिरच्या घातल्या. तुम्हाला जर वाटलं तुम्ही तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता सर्व आपण भाजीचं एकजीव करून घेतले आणि आता ताटामध्ये जर असं मी पाणी ठेवलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये पाणी न घालता फक्त हे ताटामध्ये पाणी हे करून वाफेवर आपण ही भाजी तयार करणार आहोत. एक 3 ते 4 मिनिटानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल, आता इथे पटकन आपली भाजी इथे वाफवून झालेली आहे. जरा हलवून दाखवते बघा मी. आणि कोबी हा असा आहे की तो पटकन शिजला जातो, फक्त वाफेवर करायला हरकत नाही. तर काय होतं की कोबीच्या भाजीला बघा एक जर असा उग्र वास असतो, तर तो त्या वासामुळे कधीतरी मुलं नको म्हणतात खायला. पण आता हा आपल्याला घालवायचा आहे वास. काय करणार आहे, तर इथे बघा 1 चमचा लिंबू रस मी याच्यावरती घालून घेतलेला आहे. हे भाजी शिजल्यानंतर आपल्याला करायची प्रोसेस. आणि आता त्याच लिंबाच्या रसावर मी काय करणार आहे, इथे साखर घालून घेणार आहे थोडीशी. त्यामुळे कोबीला जो काही वास असतो तो अजिबात येणार नाही. फ्लेवर अतिशय चांगला लागणार आहे. ज्यावेळेस भाजी कराल आणि खाल त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे मला सांगाल. हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात. बघा, तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. अतिशय पौष्टिक, झटपट होणारी अशी ही कोबीची भाजी तुम्ही तयार करून बघा, मला सांगा आणि मसाल्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका.
कुठल्याही भाजीला आपण तो मसाल्याचा म्हणजे तो मसाला तुम्ही सहज वापरू शकाल. एकदा करून तर बघा. चला आता इथे झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर आपण घालून घेऊ. तुम्ही करा. कमेंट करून मला सांगा भाजी कशी आवडली ती, कशी झाली. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.